Hello everyone, welcome to Service Katta YouTube channel. In today's video, I am going to show you how to convert a Blackboard PDF into Whiteboard PDF on your Android mobile. First of all, Play Store ला गेल्यानंतर PDF कन्वर्टर इथे वेनिस सॉफ्टवेअर म्हणून तुम्हाला दिसणार, ते डाउनलोड करा. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला जी फाईल ब्लॅकबोर्ड आहे ती फाईलमध्ये जाऊन सिलेक्ट करा. या ठिकाणी तुम्हाला मी सॉमची फाईल एक ब्लॅकबोर्ड आहे जे की तुम्हाला व्हाईट बोर्ड करून दाखवणार. इथे ॲक्शन मोडमध्ये स्प्लिट PDF आहे, त्याच्यावर क्लिक करा. खाली इन्व्हर्ट PDF मध्ये म्हणजे मोड चेंज होतो त्याचा. सबमिट करा. सबमिट केल्यानंतर हे बघा मित्रांनो, जे की ब्लॅकबोर्ड होतं ते व्हाईट बोर्डमध्ये कन्वर्ट झालेली आहे. मी या ठिकाणी मला सेव्ह म्हणून पाहिजे आहे म्हणून मी डाउनलोड करून घेतो. ती पूर्णतः व्हाईट झालेली आहे. त्यानंतर बॅक या. मित्रांनो, कधीकधी काय होते की ज्यावेळेस तुम्ही प्रिंट काढता, ज्यावेळेस ती लार्ज फाईल असते त्यावेळेस कधीकधी स्क्रीनच्या एका साईडला ब्लॅक स्क्रीन येते. तुम्हाला ती स्क्रीन कशी येते मी या ठिकाणी दाखवतो. PDF टूल्समध्ये जा. गेल्यानंतर फाईल सिलेक्ट करा. मी या ठिकाणी सिटिंग अरेंजमेंटची फाईल सिलेक्ट करतो आणि नेहमीप्रमाणे ॲक्शन मोडमध्ये जाऊन इन्व्हर्ट PDF करतो आणि सबमिट करतो. हे बघा मित्रांनो, या ठिकाणी ब्लॅक स्क्रीन आलेली आहे. आता ती ब्लॅक स्क्रीन कशी रिमूव्ह करायची, तर त्यासाठी एकदा बॅक या. बॅक आल्यानंतर आउटपुट फाईल्समधून मी आत्ताची जी इन्व्हर्ट केलेली आहे ब्लॅक स्क्रीनवाली ती एकदा सध्या डिलीट करतो. बॅक येतो. बॅक आल्यानंतर मला जी फाईल पाहिजे आहे त्या फाईलला मी एकदा क्लिक करतो. हे बघा, मला सिटिंग अरेंजमेंटची ही फाईल जी की ब्लॅक येत होती. त्यानंतर मी ॲक्शन मोडमध्ये जाऊन या ठिकाणी रोटेट PDF म्हणून क्लिक करणार. या ठिकाणी ऑलरेडी रोटेशन अँगलमध्ये 90 डिग्रीचा अँगल आहे. सबमिट करणार. ही बघा, आता ही पूर्णतः वर्टिकलमध्ये झालेली आहे, जे की पहिले हॉरिझॉन्टलमध्ये सरळ स्टेट बोर्ड होती. त्यामुळं या ठिकाणी मी ती डाउनलोड करणार. बॅक येणार. क्लिअर करणार. बॅक येणार. परत PDF टूल्समध्ये जाणार. फाईल सिलेक्ट करणार. जी रिसेंट फाईल असते मित्रांनो, आपण जी डाउनलोड केलेली असते ती ऑब्व्हियसली वरती असते, त्यामुळे ती वरती फाईल आलेली आहे ती क्लिक करणार आणि जे स्प्लिट PDF आहे त्या ठिकाणी मी त्याला इन्व्हर्ट PDF करणार. इन्व्हर्ट PDF केल्यानंतर सबमिट करणार. आता हे बघा, जी ब्लॅक स्क्रीन होती टोटली ती हाईड झालेली आहे आणि पूर्ण कन्व्हर्जन व्हाईटमध्ये झालेलं आहे. आता परत ही डाउनलोड करणार. डाउनलोड केल्यानंतर परत बॅक येणार. क्लिअर करणार. परत बॅक येणार. त्यानंतर जी आपल्याला हॉरिझॉन्टल अँगलमध्ये झालेली आहे त्याला आपल्याला परत सरळ करण्यासाठी PDF टूल्समध्ये जा. त्यानंतर स्प्लिट PDFमध्ये जाऊन रोटेट PDFमध्ये जा. रोटेट PDFमध्ये गेल्यानंतर आपण पहिले 90 डिग्रीचा अँगल केला होता, आता 270 डिग्रीचा अँगल करायचा. फाईल सिलेक्ट करायची. ती रिसेंटली फाईल वरती आलेली असते, त्याच्यावर एकदा क्लिक करा आणि सबमिट करा. मित्रांनो, पूर्णतः ब्लॅक स्क्रीन गेलेली आहे. आपण बघू शकता, जी की राईट साईडला ब्लॅक स्क्रीन होती, आता ती नाही आहे. आता काय करायचं मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही झेरॉक्स सेंटरला जाता, झेरॉक्स सेंटरला गेल्यानंतर त्याला एका पेजवर 4 आणि बॅक साईडला 4 अशा पद्धतीनं झेरॉक्स काढायच्या आणि झेरॉक्स काढताना त्याला सांगायचं की जी ब्लॅक स्क्रीन आहे ती रिमूव्ह कर. म्हणजे एका याला सिलेक्ट केल्यानंतर ती सगळ्या याला अप्लाय होते आणि त्यानंतर तुम्ही ती सर्व याला हाईड करू शकता ही ब्लॅक स्क्रीन आणि तुमची फाईल रेडी होईल मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला सर्विस कट्टा यूट्यूब चॅनल हे नक्की सबस्क्राईब करा. त्यानंतर टेलिग्राम चॅनलसुद्धा मित्रांनो, सिव्हिल महाराष्ट्र असं तुम्ही टेलिग्रामला सर्च करा आणि ते सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट सिव्हिल इंजिनिअरिंगच्या बाबतीत कळतील. थँक्यू.